आपल्या सर्वांना मानदुखीचा त्रास कधी ना कधी जाणवला आहे. या व्हिडिओच्या मदतीने मी तुम्हाला मानदुखी होण्याचे विविध कारणे आणि त्यावर करण्यात आलेल्या उपचाराबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. आपल्या मेंदूमधून येणारी मज्जारज्जू ही नसाद्वारे आपल्या हाताला संवेदना आणि ताकद पोहोचवते. तरुण पेशंटमध्ये मानदुखीचं सगळ्यात कॉमन कारण म्हणजे शारीरिक कष्ट किंवा ऑड पोश्चरमध्ये झोपल्यामुळे झालेला मसल स्पाझम. वयस्कर पेशंट्समध्ये स्लिप डिस्क किंवा वाढत्या वयानुसार होणाऱ्या डिजनरेटिव्ह चेंजमुळे मानदुखीचा त्रास होतो. स्लिप डिस्क कंडिशनमध्ये पेशंटचं दुखणं मानेकडून हाताच्या दिशेने जातं. हाताला जळजळ किंवा बधीरपणाही जाणवतो. काही वेळेस हातामध्ये मुंग्याही येऊ शकतात. मसल वीकनेस आणि ग्रिप स्ट्रेंथ ही कमी होते. या मानदुखी होण्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी डॉक्टर पेशंटला एक्स-रे किंवा MRI करण्याचा सल्ला देतात. MRIच्या मदतीने डॉक्टरांना स्लिप डिस्क आणि डिजनरेटिव्ह चेंजेसबद्दल अधिक माहिती मिळते. या आजारांची ट्रीटमेंट करण्यासाठी डॉक्टर पेशंटला आराम करायला, औषध घ्यायला, मानेचा पट्टा वापरायला आणि गरम पाण्याने शेकण्याचा सल्ला देतात. फिजिओथेरपीच्या मदतीने मानदुखीचा त्रास कमी होतो. काही केसेसमध्ये डॉक्टर पेशंटच्या मानेमध्ये एक इंजेक्शन देतात, ज्यामुळे मानेमधील मज्जारज्जू आणि नसांना आलेली सूज ही कमी होते. सिरियस कंडिशनमध्ये ऑपरेशनची गरज पडू शकते आणि पेशंटच्या आजारानुसार हे ऑपरेशन वेगवेगळ्या प्रकारचे असतात. पोस्टिरियर सर्वायकल डिकम्प्रेशन सर्जरीमध्ये डॉक्टर सरकलेली गादी ही काढून टाकतात आणि मज्जारज्जूवरती आलेला दबाव कमी करतात. अँटीरियर सर्वायकल डिस्केक्टॉमी आणि फ्युजन सर्जरीमध्ये डॉक्टर सरकलेली गादी ही काढून टाकतात आणि मानेमधल्या 2 मणक्यांना फ्यूज करून टाकतात. काही वेळेस आर्टिफिशियल डिस्क रिप्लेसमेंट सर्जरीच्या मदतीने मानेमधील मणक्यांना फ्यूज न करता काढलेल्या गादीला रिप्लेस केलं जातं. या विविध प्रकारे डॉक्टर तुमच्या मानदुखीला आणि त्यामागे असणाऱ्या कारणाला ट्रीट करतात.